आता काय की ते दोघ जण काय म्हणजे आपण दोघं एकत्र झाले, भाऊ आणि मामा एक हो गए, असं नाही होत, असं होत नाही. राजकारणामध्ये दोन पार्ट्या सारख्या एकमेकाच्या विरोधात उभा राहिल्या, ते दोघ जरी एकत्र झाले तरी लोक म्हणते आला ह्यांच्यामुळं आम्ही लाठ्याकाठ्या खेळलो, यांच्यामुळे दगड हाणली, यांच्यामुळे सोसायट्यामध्ये पॅनल केले, यांच्यामुळे ग्रामपंचायतीत पॅनल केले, पंचायत समितीला एकमेकाच्या ओढावला हवे, डोकी फोडून घेतली, कोर्टात केसेस केल्या. मग तुम्ही दोघं एकत्र झाले, तुम्ही दोघंच एकत्र व्हा, आम्ही चाललो आता तिसऱ्या. आई शपथ असंच होणार आहे परवा. पूर्वीचा काळ वेगळा होता. समजा ते पूर्वीचे पाटील आमदार होते ना, एक समजा आम्ही त्यांचं पोस्टर बघायचो बघा, इथले गणपतराव पाटील, त्यांचं एकट्यांचं पोस्टर वगैरे असेल. त्या कालावधीत समजा गणपतराव पाटील साहेब त्या कोपऱ्यामध्ये काही बोलले तर ते ह्या कोपऱ्यापर्यंत येऊस्तोवर लोकांना कळूस्तोवर निवडणूक संपून जायची. आता परिस्थिती अशी, आता मी स्टेजवर काय बोलतोय, माझ्या समोर किती गडी आहेत काय आहेत ह्याला महत्व नाहीये, हे जे चालू गडी आहेत ह्याच्यावर 2, 4, 3, 3.5 लाख गडी बसलेले असते. राहुल दादा क्या बोल रहे हैं, सुरेश घोष क्या बत रहा है, असे बघायला ऑनलाईन गडी असते. मला वाटतं आता हे वर्ष 2 वर्ष शेवटची निवडणूक आहे. तुम्हाला सांगतो, जनरल लोक बोलवा, भाषणाला बोलवा. पूर्वीच्या काळात ते रजिया सुलतान का काय नावाचा पिक्चर होता, 4 तासाचा होता, शोले 3.5 तासाचा होता. ते जुने पिक्चर बघायचे लोक. आता लोकांना 1.25 तासाच्या वरचा पिक्चर बघायची सवय राहिलेली नाही. लोक आता तुम्हाला सांगतो, ह्यांनी 7, 7:15 चालू केलं, 9:15 वाजले, 2 तास लोकांना बसून ठेवलं. आपण बसले ती तरी मेहरबानी साहित्य म्हणले असे. आता पूर्वीसारखं मांडी घालून बसायचं नाही, त्याच्यामुळे ह्याची काही गरज नाही. आई तीच खुर्चीवर बसलेले उठले की नमस्ते लंडन. 2029 ला शपथ लोक म्हणणार आहे, तुझं काय ते भाषण पुकार फेसबुक व्हॉट्सअपवर टाक, मिळाली सवड तर आम्ही तुझं भाषण बघू आणि वाटलं तर तुला मत देऊ. जय हिंद.